शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा संवाद यात्रा दौरा 4 फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये दौरा होत आहे। या दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये जल्लोषी स्वागत शिवसैनिक त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेमी हे जल्लोषात स्वागत करणार आहेत आणि स्वागताची तयारी तिन्ही मतदारसंघामध्ये जय्यात सुरू आहे। त्यामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे बळ निर्माण झालेलं आहे की उद्धव ठाकरे बरेच दिवसांनी या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आल्यामुळे लवकरच या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघाची खासदारची निवडणूक हो घातलेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साह वाढलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना चांगल्या प्रकारे या मतदारसंघात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पाठिंबा मिळत आहे आणि त्या निमित्ताने हा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त कुडाळमध्ये त्यांचं दुपारी 1 वाजता आगमन होणार आहे। प्रथम त्यांचं सावंतवाडी शहरात गांधी चौकात संवाद कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी ते साधणार आहेत 12:15 वाजता। त्यानंतर 1 वाजता कुडाळमध्ये आणि 1 वाजता कुडाळमध्ये झाल्यानंतर ते मालवण येथे किल्ल्यावरती रवाना होणार आहेत आणि पुढील कार्यक्रम हा मालवणमध्ये आहे आणि मालवण नंतर आंगणेवाडी आणि आंगणेवाडीनंतर कणकवली असा त्यांचा 4 तारीखचा दौरा हा सिंधुदुर्गामध्ये आहे आणि त्यानिमित्त जय्यत तयारी सर्व कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी तयारी केलेली आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे या निमित्त सर्व जनतेशी संवाद साधणार आहे। या ठिकाणी उद्धव साहेब 4 फेब्रुवारीला 12:30 ते 1 पर्यंत RSN या ठिकाणी सावंतवाडीहून येणार आहे आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून 1200च्या आसपास मोटरसायकलची रॅली जिजामाता चौकापर्यंत येणार। त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यातून महिला 4 व्हीलरच्या माध्यमातून महिला या ठिकाणी येणार आहेत आणि उद्धव साहेबांच्या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि हे स्वागत झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून ज्या दिव्यांगांसाठी जे बाईक दिलेले आहे त्याचं या ठिकाणी लोकार्पण उद्धव साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव साहेब मालवणकडे जाणार आहे।